गाईस, तर आज आपण आलो आहे माझा सेकंड ब्लॉगसाठी आणि आज आम्ही जाणार आहोत मलंगगडला. खरं एक दिवस आधीच आहे. आम्ही रात्री बॅडमिंटन खेळतो आणि सकाळी आम्हाला 4ला निघायचं आहे. आता वाजले 12:30 अराऊंड. तर आता तुम्हाला दाखवतो. इथे तिघं आहोत आम्ही आणि बाकीचे तिघं येणार आहे. चला आता थोड्या वेळाने भेटूया. हॅलो गाईज, आता आम्ही आलो आहे वाढायला चालवला आईस्क्रीम खायला. पावले 1 वाजलेत. आता आम्हाला उठायचं पण आहे 2 तासात, 2-2.5 तासात उठायला लागेल झोपलो तर. आता बघू झोप भेटते की नाही भेटत. हॅलो गाईज, सकाळचे वाजलेत आपले किती 4:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय चौघं इथून. सगळे झोपले असताना आम्ही फिरायला निघालोय. दोघं येणार आहेत, ते घनसोलीवरनं येणार आहेत. येस. चला आता बघू पोहोचतोय की नाही. सकाळी सकाळी हे नसते आले तर आपला प्लॅन कॅन्सल झाला असता. गाडी बिडी धुतलेली दाखवत गाडी. अरे मंडळाची शान आहे आमची अभय पाटील. त्याला अर्धा तास लेट झालाय. लवकरात लवकर पोचू आणि मग बोलू. चला साईडला. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:40. मी जस्ट कळंबोली सर्कल पास केले आहे. सकाळच्या 5:15च्या सुमारास आपण गडाच्या पायथ्याशी आलेले. गडावरची लाईट आपण बघू शकता. मोस्टली 5 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. आपले 2 जे मित्र आहेत ते पहिलेच पोहोचलेले आहेत. ते बघा लाईट, गडावरची लाईटिंग अशा प्रकारे दिसते. पायथ्यावरून असा दिसतो आपल्याकडे. हे आमचे मित्र आहेत सवंगडी, आबान आणि मेस्सा. अभय आणि अभयला घरी पाठवले बघू शकता. इकडे पैसे नाही म्हणून अभय गेलेला रोपवेकडे. आमचा मित्र अभय गेलेला रोपवेने जायला. अरे दिसतंय का अंधारात. त्याला जायचं होतं रोपवेने पण पैसे नसल्या कारण ते बोलते तुम्ही इकडून जा खाली. तर आम्ही परत चाललो आता उलट. हे बघू शकता 2 ट्रेन एका समोर आहे, एक आलेत. आत लागलेली आहे. तिघं पुढे गेलेत, आम्ही तिघं मागे आहोत. 5वा ब्रेक आहे वेदकेतकीचा. चढणार तर आहे. चढलेला व्ह्यू दाखव मग तो व्ह्यू. 1 नंबर व्ह्यू आहे. हा वरती गडाचा शिखर दिसतोय. बघितलं तर फार सुंदर असा नजारा हा. ही रोपवेची लाईन वरती. ज्यांना गड चढायला मुश्किल असेल काय असेल ती डायरेक्ट रोपवेची लाईन इकडंपर्यंत येते. इकडे स्टेशन बनवलं आहे रोपवेचं. तर खाली दुकाने वगैरे आहेत खाऊची. थोड्याच वेळात आता सनराईज होणार आहे, सूर्योदय. वरती शिखर दिसतंय आपल्याला गडाचं. जेव्हा सकाळी गड चढायला सुरुवात केली तेव्हा फारच अंधार होता. काहीच दिसत नव्हतं अंधारात. आता थोडा थोडा उजेड होत चाललाय. वरती गडाचं शिखर दिसतंय वरती. चल तयार होती.
हॅलो गाईज, तर आता आम्ही थोडा वर येऊन थांबलेलो आहे, बघू शकता. डॉगेश भाई आम्हाला रस्ता दाखवायला. आणि डॉगेश बाय आपल्याला रस्ता दाखवतोय. हे वजन किती घेतात हे? कोण काय माहिती. बघा याला आता डॉगेश भाईच्या वर बसून जायचं आहे. तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. इथे आता पोहोचलोय. हा मेन जरा पॅच आहे, डिफिकल्ट पॅच आलेला आहे. बघू आता किती डिफिकल्ट आहे. आता बघूया पुढे चढून. हरिहर फोर्ट डिफिकल्ट पॅचला आलेलं आहे. तुम्हाला जेवढं दाखवायला भेटेल तेवढं दाखवतो मी. फोन बैक पॉकेट में डाल के चढ़ रहा है. तुम्हाला दाखवतो पॅच कसं आहे बघा. इथून डायरेक्ट स्टीप आहे. तुम्हाला जेवढा व्हिडिओमध्ये दिसतं त्याच्यापेक्षा जास्त स्टीप आहे. आता तुम्हाला खालचा दाखवतो. किती स्टीप आहे ते कळलं असेल तुम्हाला. चढलो आहे आम्ही खालची चढण, तर दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू आहे. तो इर्शालगड आहे का? भाई इकडनं काढ ना. ढगा बघू शकतात किती खाली आहे. मैंने रे एक फोटो ले लो, मैं क्लाउड डाल दूंगा इसमें. एका टोकावर पोहोचलोय आम्ही. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू भेटताय तिथे. नहीं रे, इधर नहीं थे हम लोग, उधर तर आता ना आमचं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे, मागे केलंय. आता आम्ही निघालोय. पाऊस पडायला लागलाय, बघू शकता. दिसतंय की नाही आता मला माहित नाही, पण पाऊस पडायला चाललोय. बघूया आता. इथे पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. बघूया आता कसं काय. पाऊस जोरात आलाय थोडासा. बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे. चोर दरवाजात आलोय. जातानाची व्हिडिओ बनवतो आम्ही. चोर दरवाजात आलोय. खूप छोटासा आहे. तुम्ही खालचा व्ह्यू खूप भारी आहे. तुम्ही येणार असं नाही, इथे 1-2 जणच या आणि बघून परत वर जाऊन दुसऱ्या दोघांना पाठवा. इथे तेवढी जागा नाही उभं राहायला.
एक मौलाना दाखवतो. चल ये चल. हे तुम्ही बघू शकता विमान आहे. हे इथून अलाइन करून डायरेक्टली मुंबई एअरपोर्ट आहे तिथे जाते. मलंगड त्यांचा एक मलंगडच्या जवळच पॉईंट आहे. मग इथून ते रनवेशी अलाइन होते. या साईडला मुंबई एअरपोर्ट आहे. हे बघा आता इथून राईट घे, लेफ्ट घे. दिसेल की नाही आता माहीत नाही, ढग आहेत. हा हे बघा. आम्ही आता असा पॅचवर आलोय. डिहायड्रेशन. हा क्रॉस करता येणार नाही कारण आम्ही काही रोप्स नाही आणले, पण आम्ही इथपर्यंत आलोय 3 जण. हा खूप डिफिकल्ट पॅच आहे. जर रोप्स असते तर नक्की क्रॉस केलं असतं, कारण सपोर्टसाठी काय नाही. विदाऊट रोप पण क्रॉस करू शकतो, पण खूप रिस्की आहे म्हणून आम्ही जाणार नाही. हे रोप आणि नाड्या ते काढा तरी जा. तुम्ही व्ह्यू बघा आता इथे. नाड्या म्हणजे आणि डायरेक्ट इथे खोल आहे. ओ भाई मम्मीने बघितलं ना. परत पाठवणार नाही कुठे. मम्मीने बघितलं पाठवणार. अभय खाली काय आहे? खाली आहे मौतचा घाट. व्ह्यूज तर एक नंबर आहे तिथे. आता आम्ही शिवलिंगाच्या इथे आलोय. हे बघा मागे बघू शकता तुम्ही. इथे खाली उतरतानाच एक स्टॉप आहे, म्हणजे लेफ्ट आहे एक लिंबू सरबतवाल्याच्या शॉपच्या इथून. इथे खूप भारी दिसतोय. देवीच्या मंदिरात आलोय, जिथून रोड होता आज घुसायच्या काळात जरासा पुढेच होता देवीचा रोड. त्याचे जरा सिनेमॅटिक्स घ्यायला भेटतील तर पाठवा.